इशिता योगेश माळी. माझ्या गोष्टीचे नाव आहे माझी प्रिय माणसं. विनया नावाची एक 7 वर्षाची अत्यंत हुशार, बडबडी आणि चुणचुणीत मुलगी होती. ती तिच्या आई बाबा आणि आजी यांसोबत राहायची. तिला नेहमी वेगवेगळे प्रश्न पडायचे. एके दिवशी असाच सुट्टीचा दिवस होता. रविवार असल्यामुळे बाबाही घरीच होते. सकाळी सर्वजण नाश्ता करत होते तेव्हा अचानक विनयाने सर्वांना विचारले, माझी माणसं म्हणजे कोण? तेव्हा आईच म्हणाली, अगो असं का विचारतेस? आम्हीच तर आहोत ना तुझी माणसं. विनया आईला म्हणाली, बघ आई, तुझी माणसं कोणती ती माहीत आहे मला. तू नाही का सारखं म्हणत बाबांना असते, तुम्हाला माझ्या माणसांशी बोलायला आवडत नाही, त्यांच्याकडे जायला आवडत नाही. माझी माणसं आली की लगेच तुम्हाला महत्त्वाचं काम येतं. हे ऐकून बाबा थोडे अचंबित झाले. पण विनयाने मोर्चा बाबांकडे वळवला आणि बाबांना म्हणाली, तुमची माणसं म्हणजे एक ते ऑफिस आणि दुसरे तुमचे मित्र. त्या दोघांसाठी तुम्ही मला पण सोडून जाता ना. तशी विनया खूप बडबडी. न थांबता आजीकडे वळाली आणि तिला बघून म्हणाली, आजी, तुझी माणसं म्हणजे कोणती ते सांगू? क्षमा आत्या आणि तिच्या बरोबर भिशी मंडळी आणि भजनी मंडळीतल्या मैत्रिणी त्या घरी येणार म्हटल्यावर केवढी उत्साहात असतेस तू. सर्वांचा नाश्ता होतच होता. विनयाची बडबड चालूच होती. एकंदरीत घरातील वातावरणच थोडे वेगळेच होते. बाबा विनयाला म्हणाले, ढंबे बस आता, चल बाहेर जाऊन एक चक्कर मारून येऊ. बाहेर गेल्यावर विनया बाबांना म्हणाली की मी बोलले ते खरं आहे ना बाबा? पण बाबा, तुमच्या या मुलीला तिची माणसं कोण हे तिचे आजोबाच सांगतील आणि आजोबा तर फक्त डोळे बंद केल्यावर स्वप्नातच भेटतात आणि चक्क त्या स्वप्नात मी त्यांना ऐकते. आता काही ते पूर्वीसारखं मी आवाज दिल्यावर लगेच येत नाहीत. बाप्पाकडे गेलेत ना. पण सकाळी आई म्हणाली ना, आम्हीच तर आहोत तुझी माणसं. तेव्हा सगळ्यात आधी आजोबाच आठवले. कारण ते नेहमी म्हणायचे की ढंबे, नुसतं माझं म्हणायला शिकू नको. तुला कधीच काही कमी पडणार. आज मला आजोबांची खूप आठवण येते. ते माझ्यासोबत सदैव राहतील, माझ्या हक्काच्या माणसासारखे. विनयाची ही बडबड ऐकून बाबाही निशब्द झाले आणि त्यांच्या बाबांच्या आठवणीत हरवून गेले. धन्यवाद.